फारसे उज्ज्वल नाही असे स्पष्ट नमूद करायला या लेखणीस फार कष्ट होत नाही. अशाही निराशाजनक अवस्थेत हिंदू समाज जागविण्याचे काही राजमार्ग आमच्या धर्मबांधवांना सुचविणे हेच वास्तविक प्रबोधनाचे आद्य कर्तव्य आहे. राजमार्गाच्या आमच्या सूचना इतर डळमळीत सुधारकांप्रमाणे मोहरी एवढी गोळी आणि बादलीभर पाणी अशा नाजूक होमिओपॅथिक मसाल्याच्या केव्हाही नसणारा प्रबोधनांच्या सूचना म्हणजे थेट सर्जरीच्या शस्त्रक्रियेच्या पत्करल्या तर प्रयोग करून पहा. तात्काळ दुःखमुक्त व्हाल, नाहीतर होमिओपॅथिक गुळण्या भटांचे संघटने काढे प्रवचनांच्या लेक्चरबाजीच्या मलमपट्ट्या आणि पक्षांची वातविध्वंसक नारायण तेल आहेतच. बसा चोपडीत जन्मभर. आमचा धर्म हा मुळी धर्मच नव्हे. प्रचलित भिक्षुकशाही धर्म म्हणजे बुळ्या बावळ्या खोळ्यांना झुलवून भटांची तुंबडी भरणारे एक पाजे थोतांड आहे. या थोतांडाच्या भाराखाली अफाट भटेतर दुनियेतला मानवांच्या गोड बोल्या ओठांत नव्हे. हे शेकडो 10 लोकांना पटताच एक शतक काळाच्या उदरात गडप झाले. भटेतरांच्या धार्मिक गुलामगिरीच्या थोतांडात देवळांचाच नंबर पाहायला लागतो. देवळांची उत्पत्ती ब्रह्मदेवाच्या बारशाला खास झालेली नाही. हिंदू धर्माची ही अगदी अलीकडची कमाई आहे. देऊळ हा देवालय या शब्दाचा अपभ्रंश आहे. देवाचे जे आलय, वस्तिस्थान ते देवालय. आमचे तत्वज्ञान पाहावे तो देव चराचर व्यापुनी आणखी वर दशांगुळे उरला. अशा सर्वव्यापी देवाला 4 भिंतींच्या आणि कळसबाज गुमटाच्या घरात येऊन राहण्याची जरूरत काय पडली होती? बोरी बंदरावर उतरलेल्या नवख्या प्रवाशाला सभागृहात किंवा ताजमहालात जाण्यास जसा प्रसंग येतो, तसा चराचरात व्यापुनी दशांगुळे उरलेल्या देवाला सारे जग उसाड टाकून हिंदूंच्या देवळातच येऊन ठाणे देण्याचा असा कोणता प्रसंग ओढावला होता नकळी. बौद्ध धर्म हिंदुस्थानातून परागंदा होईपर्यंत, म्हणजे इसवी सनाचा उदय होईपर्यंत तरी भारतीय इतिहासात देवळांचा कुठेच काही सुगावा लागत नाही. मग तोपर्यंत आमचे हे हिंदू देव थंडी वाऱ्यात कुडकुडीत आणि उन्हातानात तडफडत पडले तरी कोठे होते? विद्वान संशोधकांच्या मते आर्यांच्या ऋग्वेदक काळीच गणना जास्तीत जास्त इसवी सनापूर्वी 7000 वर्ष धरली. तर इतकी वर्ष हे आमचे मोक्षदाते देव देवळाशिवाय जगले तरी कसे आणि पोठी? आजचा त्यांचा देवळातला थाट पाहिला तर जिवंत माणसाला एक वेळच्या कोरड्या भाकरीची पंचायत, पण या देवांना सकाळची न्याहारी, दुपारी पंचपक्वानाचे भरगच्च ताट, पुन्हा 3 पहार टिफिन आणि रात्री जेवण. याशिवाय दिवस सुना जायचा नाही. याशिवाय काकड आरत्या, माकड आरत्या, दोपारत्या, शेज आरत्या आहेतच. कोट्यावधी गोरगरीब हिंदूंना, विशिष्ट धर्मश्रद्धाळू हतभागी अस्पृश्यांना थंडीच्या भयंकर कडाक्यात गोनपटाचे ठिगळही मिळण्याची पंचायत, पण आमच्या देवांना छपरी, पलंग, मच्छरदाणी, गाद्या गिरद्यांशिवाय बागायचे नाही. खुशाल चेंडू श्रीमंतांप्रमाणे असल्या अखंड ऐश्वर्यात लोळणाऱ्या देवांची स्थिती देवळे निर्माण होण्यापूर्वी कशी असावी याची प्रत्यक्ष प्रदर्शना म्हणून तर भिक्षुकशाहीच्या आद्य शंकराचार्यांनी महारवाडे, मांगवाडे, धेडवाडे व भंगीवाडे निर्माण करून ठेवले असावेत काय? आमची खात्री आहे की देवळे नव्हती तेव्हा आपल्या देवांच्या नशिबी महारमांगप्रमाणेच मसनवाटीची कर्मप्राप्त राहणे लागलेली असावी. या राहणीतून आपला उद्धार व्हावा आणि काकड माकड आरत्यांचे आणि घंटानगऱ्यांचे ऐश्वर्य आपणास लाभावे म्हणून आमच्या देवांनी भटांची खूप पायचाटी केली. तेव्हा भटांच्या वेदोक्त मेहरबानीने त्यांना तुरुंगवजा देवळातली भटमान्य राजविलासी राहणी लावली. देवळे आणि देव यांचा आज कशी विल्हेवाट लावावी याचा विचार करण्यापूर्वी या 2 संस्था मूळ अस्तित्वात कशा आल्या याची रूपरेषा वाचकांपुढे ठेवणे जरूर आहे. यासाठी आर्य संस्कृतीच्या जोडीनेच इजिप्त आणि मेसोपोटेमियाकडे परिणित
असलेल्या सेमेटिक लोकांच्या संस्कृतीचा प्राचीन इतिहास आपण संक्षेपाने समालोचन केला पाहिजे. आर्यांप्रमाणेच सेमेटिका लोक गोरेडोळे पाळून आज या ठिकाणी तर उद्या त्या ठिकाणी वसाहत करणारे धाडसी भटके होते. आर्यांनी ऋग्वेद रचनेपर्यंत म्हणजे निसर्ग पूजनापर्यंत आपल्या धर्माविषयी कल्पनेची काहीतरी ठळक रूपरेषा आखली होती. पण सेमेटिका लोक धर्मविषयक कल्पनेत इतके व्यवस्थित बनलेले नव्हते. आज ते निश्चितच धर्मकल्पना बनविण्याच्या घटनेत होते. तथापि आर्य झाले काय किंवा सेमेटिक झाले काय, धर्म शब्द उच्चारताच आज आपल्या ज्या काही भावना होतात त्या भावनांना त्यावेळी दोघांनाही काही थांग लागलेला नव्हता. आर्यांनी पंजाब सर केल्यानंतर आणि त्यानंतर अनेक शतके त्यांच्या धर्मसंकल्पनेत देवळे घुसवली नव्हती. त्यांच्या संघव्यवस्थेत राजन्यांच्या क्षत्रियांच्या पाठोपाठ उपाध्यांचा अपेक्षुक भटांचा वर्ग जरी निर्माण झाला होता तरी देवळांची कल्पना कोणाला स्फुरण पावलेली नव्हती. या बाबतीत इजिप्तकडच्या सेमेटिक व सुमेरियन संघांनीच प्रथमतः पुढाकार घेतल्याचे इतिहासावरून दिसते. इजिप्त आणि मेसोपोटेमियात शहरांची प्रथम वस्ती होऊ लागली. त्याचवेळी प्रत्यक्ष शहरात एक किंवा अनेक देवळांचा उगम प्रथम झाल्याचे आढळतो. ही देवळे सामान्यतः राजवाड्या नजीकच असत. मात्र देवळाचा घुमट राजवाड्याच्या घुमटापेक्षा विशेष उंच बांधण्यात येत असे. देवळांचा हा प्रघात फिनिशियन, ग्रीक व रोमन शहरांतील पुढे पसरत गेला. इजिप्त सुमेरप्रमाणेच आफ्रिका, युरोप आणि आशियाच्या पश्चिम भागाकडे जेथे जेथे प्राचीन संस्कृतीचे पाऊल पडले गेले तेथे तेथे देवळांची उत्पत्ती प्रथम ठळकपणे इतिहासात दृष्टीस पडते. अखिल मानवांच्या उत्क्रांतीचा व संस्कृतीच्या इतिहासात देवळांची कल्पना ही अशी प्रथम जन्माला आलेली आहे. या सर्व देवळांत आतल्या बाजूस एक देवघर किंवा गाभारा असे. ह्यात पशु व अर्धमानव अशी स्वरूपाची एक अकराळ विकराळ अगडबंब मूर्ती बसविलेली असे. त्यांच्यापुढे एक यज्ञकुंडी असून देवायाच्या बळीचा त्यावर कंदुरी होत असे. ही मूर्ती म्हणजे देव किंवा देवाचे प्रतीक म्हणून व देऊळ म्हणजे या देवाचे वस्तिस्थान म्हणून मानण्यात येत असे. देऊळ नव्हते तोपर्यंत देव नव्हता, अर्थात त्यांच्या सेवकऱ्यांचीही गरज नव्हती व उत्पत्तीही नव्हती. पण देवळात देव येऊन बसल्यावर त्यांच्या पूजा अर्चेसाठी शेकडो भट आणि भटणी, तेलबत्तीवाले, झाडूवाले, कंदुरीवाले, धुपारती, शेजारतीवाले असे अनेक लोक निर्माण झाले. प्रत्येक जणाचा पेहराव निराळा. लोकातले शिष्ट लोकमान्य काय ते हे. आर्यांप्रमाणे जो क्षत्रिय तोच ब्राह्मण, तोच गृहपती, यजमान, वेळ पडेल तसे काम करणारा ही पद्धत या लोकांत नव्हती. त्यांनी आपापला एक निराळाच ठराविक व्यवसायाचा संघ बनवला. भट म्हणजे भट. मग तो कंदुरी करायचा नाही, कंदुरीवाला निराळा. सारांश प्रत्येकाने आपापली एक ठराविक धंद्याची जातच बनविली आणि बहुजन समाजातले पुष्कळ हुशार लोक देवळांच्या या बैठ्या परंतु किफायतशीर धंद्यात घुसले. भटांचे काम दगड्या देवाची पूजा करावयाची आणि यज्ञातल्या कंदुऱ्या यथासांग करावायच्या. हे यज्ञ याग दररोज न होता काही ठराविक दिवशीच व्हायचे. लोकांची भटकी वसाहत प्रवृत्ती आता बरी शिथिल होऊन त्यांच्या शहरवासाची चटक लागत चालली होती. 6 दिवस काबाड कष्ट केल्यावर 7वा दिवस विश्रांतीचा असावा. त्याचप्रमाणे वर्षातले काही दिवस सण मानावे अशी प्रवृत्ती होत गेली आणि हे विश्रांतीचे किंवा सणाचे दिवस कोणते हे ठरविण्याचा मामला देवळातल्या भटोबाकडे असे. तितवार, सण, फडाष्टक इत्यादी भानगडी देवळामधूनच लोकांना कळत असल्यामुळे देऊळ म्हणजे चालते बोलते कॅलेंडर उर्फ पंचांगणच म्हणले तरी चालेल. पण आणखीनही बऱ्याच गोष्टी या प्राचीन देवळांत घडत असत. लिहिण्याची कला याच वेळी अस्तित्वात आली होती. त्यामुळे शहरांतील खेडोपाड्यांतील हरेक गोष्ट, समारंभ किंवा बरा वाईट प्रसंग देवळातच टिपून ठेवण्यात येत असे. देऊळ म्हणजे सार्वजनिक रेकॉर्ड ऑफिस. ज्ञानभंडाराही येतेच.
सणवारीच लोकांच्या टोळ्यांच्या टोळ्या देवळात जात असत असे नव्हे, तर वाटेल त्या दिवशी वाटेल ती व्यक्ती कामासाठी तेथे एकटी जात असे. त्या काळचे भटजी वैद्यकीय आणि छाछूही करीत असत. त्यांची प्रवृत्ती ही परोपकाराची असे. त्यामुळे सर्वांना देऊळ म्हणजे एक मायघरच वाटे. काटा रुतला जा देवळात, नवरा रुसला जा देवळात, बायको पळाली जा देवळात, दुखण्यातून उठला जा नवस घेऊन देवळात. अशा रीतीने देवळात हजारो भानगडी चालत असत. बऱ्यासाठी देऊळ आणि वाईटासाठी देऊळच असा प्रकार होता. राजाच्या राज्याभिषेकापासून तो नाठाळ नवतींच्या नवऱ्यांचे नाळ्यावर नकळत नापत्ता करण्यापर्यंत सगळ्या भानगडी देवळातच होऊ लागल्या. आर्य संस्कृतीचा पगडा बसलेल्या हिंदुस्थानात इसवी सनाचा उदय होईपर्यंत धार्मिक क्षेत्रात नवजीर्ण मतांचे अनेक झगडे झाले व विचार क्रांतीची वादळे अखंड चालू होती. आपमतलबी भिक्षुकशाहीने नवमतवादाच्या प्रत्येक लहान मोठ्या चळवळीला ठार मारण्याचा प्रयत्न एकसारखा सुरूच ठेवला होता. ब्राह्मणांची भिक्षुकशाही एवढ्यासाठी भूतलावर अवतरलेली आहे. सापडेल त्या पशुचा यज्ञ, सोमरस प्राशन, गोमांस भक्षण येथेपासून ऋग्वेद आर्यांच्या आचारविचारांत क्रांती होत होत. बुद्ध धर्म आणि ईश्वराविषयी कल्पनाही फार उलट्या झालेल्या होत्या. परंतु स्थूलमानाने इसवी सनाच्या दुसऱ्या तिसऱ्या शतकापर्यंत हिंदू जनात व हिंदुस्थानात देवळे घुसलेली नव्हती. जीर्णमताभिमानी व आत्मवर्चस्व स्वाभिमानी भटांच्या भिक्षुकशाहीने नवमतवादी बौद्ध धर्माचा पडाव करून भटी वर्चस्व स्थापनेसाठी इसवी सनाच्या दुसऱ्या तिसऱ्या शतकात महाभारत रामायणाच्या जुन्या आवृत्त्या मनसोक्त घालघुसडीच्या फोडणीने फुगविल्या आणि मनुस्मृतीला जन्म दिला. पण त्या काळाच्या कोणत्याही वाङ्मयात देव आणि देवळे आढळून येत नाहीत. नाही म्हणायला बौद्ध धर्मी अशोक सम्राटाच्या आमदानीपासून बौद्ध भिक्षूंच्या योगक्षमेसाठी आणि स्वाध्यायासाठी ठिकठिकाणी मोठमोठे विहार, लेणी, गुहा, संघ मंदिरेही अस्तित्वात आलेली होती. पुढे पुढे या संघ मंदिरात महात्मा बुद्धांच्या मूर्ती स्थापन करून त्यांच्या पूजा अर्चा बौद्धांच्या हीनयान पंथांनी सुरू केल्या. हिंदुस्थानात देवदेवळांचा उगम शोधितच गेले तर तो या बौद्ध विहारांतच बिनचूक सापडतो. नंतर इसवी सनाच्या 7व्या-8व्या शतकात भिक्षुकशाहीचे उद्धारक आद्य शंकराचार्य यांचा अवतार झाला. त्यांनी शुद्धी करून संघटनांत सामील करून घेतलेल्या स्थितियनांच्या उर्फ राजपुतांच्या पाठबळाने बौद्धांच्या भयंकर कत्तली करविल्या. त्यांच्या विहारांची नासधूस केली. उरल्यास्वरल्या बौद्धांना देशोधडीला लावले. लक्षावधी लोकांना मसणवाटीस पार धुडकावले. या दुर्दैवी लोकांच्या नशिबाची माणुसकीही हिरावून घेण्यात आली. अशा रीतीने हिंदुस्थानात हिंदू समाजात अगदी पहिल्यानेच आद्य शंकराचार्याने अस्पृश्यता निर्माण केली. ठिकठिकाणांच्या बौद्ध विहारांतल्या पवित्र वस्तूंचा आणि बौद्ध मूर्तींचा उच्छेद केला आणि तेथे शंकराच्या पिंडी थापल्या. कित्येक ठिकाणी तर बुद्धाच्या मूर्तींनाच थोडा बहुत फरक करून त्यांना शंकर मूर्तीचा बाप्तिस्मा दिला. अशा रीतीने बौद्ध विहारांचे रूपांतर शंकराच्या देवळात झाले. जोपर्यंत चिलीमच नव्हती तोपर्यंत गांजाची जरूर कोणाला नव्हती. देवळांच्या चिलमी निघाल्यावर निरनिराळ्या देवांचा गांजा पिकायला हिंदूंच्या तरल कल्पनेला कसला आयास. शंकराची देवळे निघतात न निघतात तोच गणपती सोंड हलवीत, मारुती गदा झेलीत, बंसीधर कृष्ण मुरली मिरवीत. एकामागून एक हजर समाज बहिष्कृत पडल्यामुळे अस्पृश्य ठरलेल्या लक्षावधी लोकांनीही आपल्या जीवाच्या समाधानार्थ मसोबा, खैसोबा, चेंडोबा असे अनेक ओबादेव साध्या दगडांना शेंदूर फासून निर्माण केले. आद्य शंकराचार्यांनी रक्तापाताच्या अत्याचाराची पुण्याईवर